चला लवकर चालू करा प्लीज, फास्ट. येस, स्टार्ट करा मॅच. सामना सुरुवात, 3 ओव्हरची मॅच. पहिला बॉल हर्षलच्या हातामध्ये, पहिली ओव्हर. बॉलर तयार हर्षल. फर्स्ट बॉल. ओ, पहिला बॉल बाउन्सर होता, त्याचसोबत लेग ब्रेक. सिंगल आली, डिक्लेअरची 1 धाव मिळते. धाव संख्येला सुरुवात. दुसरा बॉल हर्षलचा जयेश साठी. हो, यावेळेस फटका फसला. पहा, फिल्डर आहे बॉल खाली. होईल का कॅच? मोठा प्रश्न. हो, कॅच ड्रॉप. कॅच. इथे जर कॅच पकडली गेली असती तर कदाचित कॅच ऑफ द मॅच देखील झाली असती. कंट्रोल नव्हता. हर्षलचा पुढचा बॉल जयेश साठी. आणखीन एक हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र कंट्रोल लॉस. चंदन तलवार बॅट बॉल खाली आणि त्याकडून चूक नाही होऊ शकत. जयेशला परतावं लागेल माघारी. पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीमला लागतोय. जयेश पाटील याच्या रूपाने. न्यू कमर्स निलेश भोईर विल बी ऑन द ग्राउंड. ओ, निलेश साठी हा बॉल. पुन्हा एकदा बॉल आतमध्ये आलाय. मिळते डिक्लेअरची 1 धाव. हर्षल मडवी पहिल्या सामन्यामध्ये तो नव्हता. आता या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याची पकड पाहायला मिळते. पहिल्या 2 सामन्यांमध्ये हर्षलची अनुपस्थिती पाहायला मिळाली. दुसऱ्या सामन्यामध्ये ओ, यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज आणि सिंगल. आणखीन 1 धाव मिळाली. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक अंतिम बॉल येणं बाकी आहे. या ओव्हरचं वैशिष्ट्य राहिले, एकही एक्स्ट्रा धाव खर्च केली नाही हर्षल मडवीने. फटका हाही फसल्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फिल्डर कुशल येतोय या बॉलवर. एकच धाव. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल झाली 6. 6 ऑन द बोर्ड. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि समोर दोन्ही धडाकेबाज फलंदाज. एकीकडे सेहवाग निलेश भोईर, दुसरीकडे प्रीतम. एक फिटनेस ॲथलेटिक आहे आपण त्याला म्हणू शकतो, कारण सातत्याने क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो आहे प्रीतम पाटीलचा तो मात्र अतिशय उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत खेळाचं प्रदर्शन पाहिलं तर गावदेवी ऐरोली टीमकडे चांगले खेळाडू आहेत. सेमी फायनल सध्या सुरू आहे. जिंकणारा संघ फायनल मध्ये, हरणारा बाहेर. वेगवान बॉल विराज तांडेल आणि इथे पहा निर्णयाची वाट न पाहता निलेश चाललाय.
पुन्हा एकदा आपल्या डगआउट कडे बाद होतोय, कॉट आउट. इथून मात्र एक चांगला झेल आपण म्हणूया दीपक वैतीचा आपल्याला पाहायला मिळाला विकेटच्या मागे. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीमला लागतोय. ही स्पोर्ट्समनशिप स्पिरिट असायला हवी, कारण निर्णयाची वाट न पाहणं आणि त्याचसोबत पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं ही खऱ्या खेळाडूची लक्षणं आहेत. आणि आज निलेश भोईर हे स्वतःला साध्य करतोय, सिद्ध करतोय, कारण त्याला देखील माहित आहे नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग म्हणून मला का ओळखलं जातं. राकेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 4 चौथ्या पोझिशनला. गावदेवी चषक 2024 धारावे गावचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक भोईर आणि दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून. यावेळेस पहा आणखीन एक गतिमान बॉल, 22चा इशारा येतो, एक धाव मिळते. टोटल झाले 7 ऑन द बोर्ड. बॉल आतापर्यंत या षटकातील पाहायला मिळतील 2. पुन्हा एकदा गती दिली या बॉलला. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. सारसोळे टीमच्या अगेन्स्ट खेळायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला डॉट बॉलला थोडा आवर घालावा लागेल. 3 बॉल 7. याही वेळेस पहा पुन्हा एकदा गतिमान बॉल, वेगवान बॉल सध्या तरी रिलीज होत असताना विराज तांडेल जणू आगीचे निखारे या पावसामध्ये फेकताना पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान आमचे सूरज भोईर मिस्टर 30+. वेलकम. विशाल यांचे बंधू, सहर्ष स्वागत आहे आपलं. त्यामुळे बॅचेज बॉल खाली ते स्वतः दीपक वैती येतोय आणि विकेट मिळते नंबर 3. बॅट्समन राकेशला परतावं लागते माघारी. हर्षलने 2 विकेट्स मिळवून दिल्या, विराजने 1 विकेट. विराजने 2, हर्षलने 1. अशा पद्धतीचं हे इक्वेशन राहिलं. 3 षटका आणि आणि इथून मात्र पहा एकदा जोरदार टाळ्या विराजसाठी. मेडन विकेट ओव्हर साध्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस उशिराने अपडेट आमच्यापर्यंत आली, परंतु एक जबरदस्त ओव्हर सध्या विराज तांडेलने हाताळली आपल्या टीमसाठी. शेवटची ओव्हर 1 रन आली आहे, फक्त 22ची आली ती पण. त्यामुळे मेडन विकेट ओव्हर आपण या ओव्हरला कन्सिडर करू शकतो. उशिराने आलेल्या अपडेटमुळे आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकलो नाही. 7 धावा झाल्यात फक्त. 2 ओव्हरचा खेळ संपला, 7 धावा धावफलकावर. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश मडवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस टॅप केला बॉल, फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि दीपकच्या हातात बॉल. फनी मुवमेंट ऑफ द डे. सुपर्ब सुपर्ब. संकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जे पटकेन जे
पुन्हा पावसाच्या सरी बरसू लागल्या. यावेळेस मात्र पहा बॉल हवेमध्ये, फिल्डर जवळ बॉल चाललाय, तिथून मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 रन. जबरदस्त तडाखा. प्रीतम पाटील आज मात्र बरसलाय. या धोधो बरसणाऱ्या पावसाप्रमाणे प्रीतमची बॅटिंगही बरसली आहे. काय फटकेबाजी आहे. मागच्या मॅच मध्ये 3 षटकार, या मॅच मध्ये गणेश मडवीवरती आक्रमण चढवलंय. इथे मात्र आपण पाहू शकाल दोन धावा इथे मात्र पाहायला मिळतील. 16 झाल्यात आतापर्यंत. मॅचची एज मागे चाललाय. डिक्लेअर मध्ये 1 धाव आली, 17 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. 17 पहिल्या 2 ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर बॉल बाकी आहेत. गणेशचा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर. इथे पहा दीपक कडून थोडक्यात चूक होते, परंतु डिक्लेअर आहे. येस, 22चा इशारा येतो पंचांकडून. अतिरिक्त धाव मिळेल टीमला. 18 धावा झालेल्या आहेत आणि या ओव्हर मधील लास्ट बॉल. हाही बॉल ऑफस्टमच्या भरपूर बाहेरून चाललेला, परंतु अंपायर सांगतात की अगदी पिचिंग परफेक्ट आहे, त्यामुळे इथून मिळणार डॉट. 18 झालं. 19 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 19 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे कुशल 11 जयगणेश सारसोळे संघाला.
चला 19 धावांचं लक्ष आहे. 18 बॉल मध्ये 19 बनवायचे आहेत. सँडी संदेश गुप्ता बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल विराज तांडेलसाठी. 18 मध्ये 19 बनवायचे. सोपं आव्हान आहे परंतु कठीण होईल का? पहिला बॉल फक्त पुश केलाय. बॉल चालला पॉइंट मध्ये. निलेश भोईर बॉल मागे. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 मिळाल्यात. दोन धावेने सुरुवात झाली आहे या सामन्याला. कारण जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये खेळेल मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या विरुद्ध आणि पराभूत संघ या स्पर्धेला टाटा बाय बाय करून घरी जाईल. तो यावेळेस पहा बॅटची एज घेऊन बॉल मागे चालला. हावरे सेंचुरियन बॉल मध्ये डिक्लेअर. एक धाव. एका धावेच्या मदतीने टोटल झाले 3. हो यावेळेस पहा कट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे नाराज आहे थोडासा चंदन देखील. कारण तो सांगतोय की वाईट सोडायला हवा होता परंतु डॉट आलाय. पण नशीब प्रत्येक बाजूने आपल्याला साथ देईलच असं नाहीये. परंतु समोरील व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला गाईड करतो नॉन स्ट्राईकला उभा राहून त्यावेळेस त्याचं देखील ऐकणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. बॉल चालू आतापर्यंत 4. संदेश पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. विराजच्या अगेन्स्ट चंदन आणि विराज ही सलामीची जोडी सारसोळा टीम कडून. हाही बॉल वेगवान होता. बॉलवरती कंट्रोल पाहायला मिळाला नाही. 1 रन इथेही मिळेल. 22 ची टोटल झाली आहे आतापर्यंत 5. पहा लो स्कोरिंग मॅच आहे परंतु लो स्कोरिंग मॅच देखील ऐरोली टीम इतक्या सहजासहजी सोडणारी नाहीये. शेवटचा बॉल आहे. धावा 5. आणखीन एक चांगला बॉल. दर्जेदार बॉल आहे आणि इथून मात्र निलेश सांगतोय की कदाचित बोल्ड आहे परंतु काहीतरी वेगळाच निर्णय इथून मात्र मिळेल. डॉट. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. फक्त 5. 12 मध्ये आता हवे आहेत 13. 14 हवे आहेत. 12 मध्ये 14. मध्ये 14 धावांची गरज आहे. सामना इतक्या सहजासहजी हातातून जाऊ देणार नाही निलेश भोईर. करण यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेट. पहिला बॉल. हाफ ट्रॅकर भरपूर उंच आहे. काय घडलं? यस धीरज भोईर कळवतात हा वाईड आहे. एक्स्ट्रा धाव मिळाली +1 अशा 2 धावा मिळतील. म्हणजे सामना कुठेतरी संदेशने रोखून धरला होता. त्या सामन्याला आता करण मात्र थोडी ढील देतोय. 2 धावा आल्यात. टोटल झाली 7. आता हवे आहेत 12. 12 मध्ये 12. इक्वेशन बदलत चाललंय. एखादा मोठा फटका सामना फिनिश होईलच जवळजवळ. हे पहा इथे चंदनच्या बॅट मधून जो फटका हवा होता तो आलेला आहे आणि आता मात्र केवळ 6 धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 6. 11 मध्ये 6 पाहिजे. अजूनही या मॅच ची रंजकता कायम आहे. 6 धावांची गरज. करण बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल हाही
परंतु ऑप्शमच्या आतून लाईनच्या चालला बॉल हे सांगण्याचा प्रयत्न केला अमन सिंग. पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असताना इथे आलाय हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग होते सध्या करणची. एक षटकारानंतर मात्र थोडस सातत्य दाखवतो. कंट्रोल आणि इथे पहा इनसाइड आउट अँड द मॅच फिनिश. अभिनंदन टीम कुशल 11 सारसोळे, जय गणेश सारसोळे यांनी मात्र केलं आहे आई गावदेवी चषक 12व्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश. आणि सामना हा 3च ओव्हरचा असणार आहे. फायनल चला टॉस साठी कुशल या टॉसला. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने निर्धाव षटक हाताळत असताना 2 विकेट्स मिळवल्या तर विराज तांडेल ठरला मॅन ऑफ द मॅच. मी महेंद्र नाईक नाना यांना विनंती करेन की आपण आपले शुभ असते विराज तांडेलला सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. या विराज मेडन विकेट ओव्हरसाठी एकदा जोरदार टाळ्या विराजसाठी झाल्या पाहिजे. परफॉर्मन्स चांगला राहिला आणि